अरे बापरे, लाट आली बघ जोरात. ओरे बापरे, हे बघा प्रभावड काढतात हे बघा. अरे बापरे, ए पावसा थोडी कृपा कर, आज देवींचे विसर्जन आहे, थोडी कृपा कर. एक नंबर. आणि फायनली खेतवाडीची आई आलीच. तो बघा कुत्रा पण पोहतोय, तो बघा काळा कुत्रा. देवी बघा लास्टला पण दर्शन देते आपल्याला. आजच विसर्जन झालंय आणि आजच हे मूर्त्या बघा किनाऱ्यावरती येत आहेत. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आहे 2 ऑक्टोबर 2025. आज आहे विजयदशमी. तर विजयदशमीचे ना तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभकामना आहे. तसंच मित्रांनो, शुभ दसरा पण. तर आज ना आपण आलेलो आहे गिरगाव चौपाटीला. इथे मी तुम्हाला 2 गोष्ट दाखवणार आहे. एक गोष्ट म्हणजे रावणचा दहन दाखवणार आहे आणि दुसरं म्हणजे आज मोठे मोठे देवांच्या मूर्त्यांचं विसर्जन पण मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. बघा इथे पाऊस आलेला आहे आणि बघा एक मोठी देवी आहे ना, हे बघा विसर्जनासाठी आलेली आहे. इथे बघा पाऊस आला ना, जरा लपडं झालंय. मग या झाडाखाली थांबलोय. ती बघा मोठी देवी चालली आहे ती बघा. पाऊस ना मित्रांनो जाण्याचा नावच घेत नाहीये. हे बघा हे बॅरिकेड लावलेत ना, हे बघा हे सर्व इथे ना 4 व्हीलर पार्किंग साठी पूर्ण बनवलेलं बघा, मोठं एकदम. आणि तुम्हाला आता रावण दाखवतो, जो की 8:30 वाजता कार्यक्रम आहे, त्याचं दहन होणार आहे. ते बघा इकडे रावण, तो हे बघा किती मोठा बनवलेला बघा. आता याची हाईट मला माहिती नाही किती आहे. हे बघा रेडी होत आहे. मग ह्याला ना या ठिकाणी उभी करणार आणि मग त्याचं दहन करणार. आणि बघा समोर आहे ना हे रामलीला चालू आहे ते बघा. तर ही जी जागा आहे ना बघा, इथे पण पूर्ण बॅरिकेड लावलेलं आहे, म्हणजे कोणाला एंट्री नाही. तर हे छान आहे. हे बघा रावण. इथे बघा देवींचं ना विसर्जन होत आहे. मस्त ही देवी आहे ना बघा, नंदीवरती विराजमान आहे. की जय. ट्रॉली खिचायला बघा किती कसरत लागते. ही देवी आहे ना मित्रांनो, सायन गोलीवाडाची देवी आहे. हे बघा तिथे तराफाला आहे ना, तर मग या ट्रॉली मधून या देवीला उचलणार आणि त्या तराफामध्ये ठेवणार. इथे बघा ही ट्रॉली पण फसलेली आहे आणि तो तराफा आहे ना, हे बघा खाली जात नाही. तर आता यांच्या कार्यकर्त्यांना मेहनत करावी लागेल. हे बघा हा तराफा आहे ना खालीच जात नाही बघा. वरती पण आहे ना, हे बघा चालू आहे प्रयत्न. किती वर्षाने आहे ना गिरगावला आलोय, काय भारी वाटतंय बघा. खूप वर्ष झाले, खूप वर्ष. तर आज ना खास आपण या देवींच्या विसर्जनासाठी आलेलो आहे. हे बघा यांचा तराफा गेला ना एका ठिकाणी गेला बघा, कारण भरती आहे ना, भरतीमध्ये थोडं मुश्किल होऊन जातं. आणि ती ट्रॉली पण फसलेली आहे तिकडे आणि पब्लिक पण आलेली आहे बऱ्यापैकी. बघा पूर्ण गिरगाव आहे ना आज भरलेलं आहे. तर अजून हळूहळू हळूहळू आता पब्लिक चालू होतील, कारण आज अंतिम दिवस आहे. अंबे माता की जय. मित्रांनो तराफे बघा किती आहेत. एक तराफा इकडे आहे, 1 2 3. तिथे बघा 2 मोठे तराफ आहे
जे मोठ्या मूर्त्या असतात ना 10 फूटच्या वरती त्यांच्यासाठी ते 2 ठेवलेले आहेत तिकडे आणि 8-7 फूट जे असतील 9 फूट 10 फूट ते ब्ल्यू वाले तराफे आणि जे छोट्या मूर्त्या असतात ना घरातले किंवा मंडळातले छोट्या मूर्त्या असतात ते बघा या होडीतून नेतात. हे छोटे छोटे होडी आहेत ना या होडीतून नेतात. ते बघा तिथे एक देवीचं विसर्जन झालं होडीतून नेलेलं आहे ते बघा. तराफा आहे तराफ्यामधून नेलेलं आहे. आणि आज आहे ना भरती पण लागलेली आहे. ही बघा ही देवी आहे ना अजून तिकडेच उभी आहे बघा. हा काय शोधतोय काय माहिती काहीतरी शोधतोय या. हे बघा भेटलं काहीतरी तो पिशवीत टाकतो डायरेक्ट. मग कोणीतरी बघा मूर्ती इथे विसर्जन केलेली आहे. छोटी मूर्ती आहे देवीची. तर आता जी लाट येणार ना ती या मूर्तीला घेऊन जाणार आपल्यासोबत. बरं झाला त्या भावाने आत घेऊन गेला मूर्ती. ती बरं झालं नाहीतर आहे ना ती इथे किनाऱ्यावरच येत होती परत. मस्त काम केलं त्या भावाने. ती बघा ती मूर्ती दिसते बघा ती बघा ताडदेवची कुलस्वामीनी इथं विसर्जन होतं. आता ही शेवटची आरती चालू आहे बघा ना. मस्त घोडा आपल्याला पाहायला भेटतोय आणि जय मल्हार आहे. जय मल्हारच्या खांद्यावरती देवी आहे बघा. ही जी मूर्ती आहे ना कमीत कमी 10 ते 12 फूटची मूर्ती आहे. आणि आज शेवटचा दिवस. इथे पण बघा आरती चालू आहे आणि ही देवी आहे ना या मंडळाची आहे. सुनील क्रीडा मंडळ गोडपदेवची जगदंबा. ही बघा ही पण शेवटची आरती. तुम्हाला देवीचे दर्शन करून देतो. आई जगदंबा. देवींचे विसर्जन तर होत राहणार आहे. आता मी रावण दहन बघणार आहे आणि भरपूर गर्दी आहे. तर तुम्हाला दाखवण्यासाठी आहे ना मला पुढे जावं लागेल. रावणाचं दहन पाहण्यासाठी बघा किती पब्लिक आले. भरपूर सारे पब्लिक आले. तो बघा तिथे ना रावणला उभी पण केलेलं आहे. ते बघा शेवटी मित्रांनो रावणाचा दहन झालेला आहे आणि रावणाचा गेम ओव्हर करून टाकला. पूर्ण खाक करून टाकला. जाडून टाकला. 8:30चा कार्यक्रम होतं. थोडं लवकर झालं. आता 8 वाजले. अर्धा तास लवकर झालं रावणाचं दहन. चला ही देवी निघालेली आहे.
जय जय। हे बघा ही मूर्ती आहे ना, हे दोन होड्या आहेत बघा, याच्यामध्ये ठेवणार। जय। काश कसरत चालू आहे, काश कसरत। तर आई माऊलीचा उदो उदो आता सरळ भेट होणार 2026 की जय। हे बघा या देवीला आहे ना तराफामध्ये ठेवलेलं आहे बघा। बघा ही जी मूर्ती असतात ना, हे या तराफ्यामध्ये बघा एकदम परफेक्ट आहे ते। हे मोठ्या मूर्ती असतात ना ते बसत नाही बरोबर, पण हे साईजचे जे असतात ना एकदम परफेक्ट बसतात। बघा किती स्पेस आहे तराफ्याला बघा। जय अंबे। ताडदेवची महाराणी आहे ना, आता विसर्जन होणार आहे। चला हे खिचून आहे ना, तर ही ट्रॉली खिचून थोडा पाण्यात नेणार आहे। जय। चला बरोबर एकदम तराफामध्ये मूर्ती बसलेली आहे। लाटा भरपूर मारतात पायाला। तो बघा कुत्रा पण पोहतोय, तो बघा काळा कुत्रा। टॅलेंटेड कुत्रा आहे। लाईफ गार्ड आहे बघा, लाईफ गार्ड। इथे ना काही पोरं आहेत बघा, हे ना पोहत आहेत पाण्यात। तर अनाउन्समेंट आलेली आहे की पाण्यात रिस्क घेऊ नका। हे बघा लाईफ गार्ड काका आहेत ना, शिट्या मारतायत पण त्यांना बघा ऐकायला होत नाही बघा। हा फायनली ट्रॉली हललेली आहे यांची, बरं वाटलं। बघा या वेळेस आहे ना तराफा लावलाय बरोबर आहे बघा, मूर्ती खिचतायत। मोठी मूर्ती आहे ना ही। बाप रे बघा, हे बघा, अरे 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 बापरे लाट आली बघ जोरात। ओरे बापरे
मूर्ती बघा बरोबर बसलेली नाहीये. बापरे मला भीती वाटते. एक साइड झालेली एक साइड. अरे बापरे बघा. बापरे या ताराफाला पाहून माझी टरकली. मला आता ही देवी आहे ना, आता बघा पुढे बोट लावलेली आहे. तर ती बोट आहे ना ह्या ताराफाला खिचते, मग इथे मध्ये घेऊन जाणार आणि विसर्जन करणार. तर खूप मेहनत केली या साईन कोलीवाड्याची जी देवी आहे ना इकडच्या मंडळाने. 1-2 तास ट्रॉली फसली होती. त्यानंतर फायनली बघा आता देवी विसर्जनासाठी निघालेली आहे. आणि बघा यांची ट्रॉली अजून इथेच अटकलेली आहे. विसर्जन आहे ना जोरात चालू आहे. आता मी वाट पाहतोय ना, ती मी पाहतोय खेतवाडीच्या आईची, जी मूर्ती आहे ना 25 फूट आहे. आणि आईचं विसर्जन करताना पाहायचं आपल्याला, कारण मला वाटतं ना तराफा पण वेगळा असणार. तर बघूया आता ती निघालेली आहे खेतवाडी पासून. किती टाइम लागतं आता इथे गिरगावला येण्यासाठी. तोपर्यंत काय खाऊन घेतो. गुट्टा घेतला 40 रुपयाला. मस्त आता खातो, जरा भूक लागली. 40 रुपीज कॉर्न. मस्त गुट्टा आहे ना, टेस्टी एकदम. एक नंबर आहे, एक नंबर. इथे बघा काय मस्त सजवलंय बघा. मस्त ना लाईटीचे तोरण आणि नकली फुलांची माळा लावून मस्त सजवलंय बघा. चिरा बाजार ताडवाडी ची आई भवानी बघा. चिरा बाजार ताडवाडी. मोठी मूर्ती आहे बघा, उंच मूर्ती आहे. आणि आता हे दागिने काढताय सर्व. प्रभावड पण मस्त आहे बघा. आई जगदंबाचा उदो होतो. हे बघा प्रभावड काढताय बघा. अरे बापरे जोरात हे झाला रे. ते बघा डेकोरेशन आहे ना खूप सुंदर केलेलं आहे बघा. आणि ही देवी आहे ना मलबार हिल पोलीस स्टेशन मुंबई. मस्त लाइटिंग लावलेले आहेत. आता पाटून ओढताय कारण आहे ना रेतीमध्ये टायर फसलेत. मस्त टीम वर्क आहे. हळू 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 हळू.
सजावट एक नंबर. खतरनाक. काय टीम वर्क आहे, एक नंबर. एक मोठी मूर्ती येते बघा, उंच मूर्ती. प्रभावड बघा, शंकरात आहे, महादेव. वा सुंदर. मलबार हिलची सप्तशृंगी आणि मूर्तिकार आहे अरुण दत्ते साहेब. ही बघा मूर्ती बघा किती मस्त आहे बघा. प्रभावड बघा, विठू रखुमा इथं आहे आणि मस्त ना भजन चालू आहे. आणि फायनली खेतवाडीची आई आलीच. किती वेळ बघितलं, फायनली देवीने दर्शन दिलेच. गर्दी बघा किती झाली. फायनली आहे ना आपले दर्शन झालेले आहेत खेतवाडीच्या आईचे. खूप वाट बघत होतो, खूप उशीर पण झाला या लोकांना. आता 12:30 व्हायला आले आणि आपली आता शेवटची ट्रेन आहे ना, तर मला जावं लागेल घरी. तर ही बघा, हीच ती देवी आहे ना, महाराष्ट्रातील सर्वात मोठी उंच मूर्ती आहे. 25 फूट. मूर्तिकार अरुण दत्ते. आणि पब्लिक बघा, या मूर्तीचे ना खूप सारे फॅन आहेत बघा. तर चला आता आपण निघूया घरी. आई जगदंबाचा उदो उदो. आजच विसर्जन झालंय आणि आजच हे मूर्त्या बघा किनाऱ्यावरती येत आहेत. तर या गोष्टीचं थोडं आपल्याला वाईट वाटतं बघा. 3-3 मोठे मोठे मूर्त्या आहेत देवींचे. हे जर मंडळाने आज जाऊन विसर्जन केलं असतं ना, तर इतकं लवकर तर आलीच नसती मूर्ती किनाऱ्यापर्यंत. निघूया घरी. आता आपण हा ब्लॉग इथे संपवत आहे. हे बघा, लोकांची गर्दी काय संपत नाही, कारण आता सर्व मोठे मोठे देवे आहेत ना, आताच येत आहेत. हे बघा, पार्किंग बघा पूर्ण भरलेलं आहे. हे बघा, आणि हे बघा मोठे मोठे ट्रक बघा, मोठे मोठे देवे आले त्या ट्रक मधून. सर्व मंडळ आहेत ना, आरामशीर जल्लोष महोत्सव आहेत ना साजरा करून येतात. हे बघा किती सारे देवे आहेत. फायनली मित्रांनो, खेतवाडीच्या आईचे पण दर्शन झाले. खूप वाट पाहिली मी आणि या लोकांना ऍक्च्युली खूप उशीर पण झाला. खेतवाडीतून निघाले ना गिरगाव पर्यंत खूप उशीर झाला. मी तर संध्याकाळी 6ला आलो होतो. वाट बघून 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 फायनली आपले खेतवाडीच्या आईचे दर्शन झालेले आहेत. आणि अजून भरपूर साऱ्या मूर्त्या ना येण्याच्या बाकी आहेत, आरंभ होण्याच्या बाकी आहेत विसर्जनासाठी. मी ज्या मूर्तींचे दर्शन घेतले नव्हते ना, त्या मूर्तींचे आपण दर्शन या ब्लॉग मध्ये घेतलेले आहेत. आरती घेतलेली आहे आणि विसर्जन सोहळा आपण या ब्लॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बाकी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.